विद्यार्थी मैत्रिणींनो नमस्कार। RJGOT या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। मैत्रिणींनो, आपला आजचा खास एपिसोड अशा विद्यार्थिनींसाठी ज्यांना सैन्य दलात जायचं आहे आणि सैन्य दलात कसं जायचं हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न आम्ही या व्हिडिओमध्ये करण्याचा प्रयत्न केला आहे। लहान वयात आपण बरीच स्वप्न पाहतो, त्यातलं सर्वात महत्त्वाचं स्वप्न असतं ते आपल्या करिअरबद्दलचं। बऱ्याच मुलींना आर्मी, नेव्ही, एअर फोर्समध्ये जाण्याची इच्छा असते। म्हणून विद्यार्थिनींनो, आज आपण समजावून घेणार आहोत की डिफेन्स सर्व्हिसेसमध्ये आपण कशा पद्धतीने प्रवेश करू शकतो। पाहायला गेलं तर एक गोष्ट स्पष्ट आहे, मुलांपेक्षा मुलींना सैनिकी क्षेत्रामध्ये मर्यादित संधी आहेत। पण आपलं ध्येय जर ठाम असेल तर आपलं स्वप्न आपण साकार करू शकतो। इंडियन डिफेन्स किंवा भारतीय सैन्य दलात सामील होण्यासाठी महिलांना फक्त 3च मार्ग उपलब्ध आहेत। त्यातला पहिला मार्ग म्हणजे UPSC एंट्री, दुसरा म्हणजे नॉन UPSC एंट्री आणि तिसरा म्हणजे टेक्निकल एंट्री। आणि या सर्व संधी आपल्याला ग्रॅज्युएशन नंतरच उपलब्ध होतात। म्हणून 12वी नंतर आपल्याला पहिल्यांदा ग्रॅज्युएशन आपलं कंप्लीट करावं लागणार आहे। जसं मुलांना 12वी नंतर NDA सारखी संधी असते, तशी मुलींना अद्याप तरी NDA ची संधी उपलब्ध झालेली नाही। चला तर मग आता आपण UPSC मार्फत सैन्य दलात कसा प्रवेश मिळवायचा हे समजावून घेऊ। UPSC मार्फत CDS ही एक परीक्षा घेतली जाते आणि या परीक्षेच्या मार्फत आपण डिफेन्स सर्व्हिसेसमध्ये प्रवेश घेऊ शकतो। CDS म्हणजे कंबाइंड डिफेन्स सर्व्हिसेस। इट इज रिटन टेस्ट कंडक्टेड बाय UPSC आणि वर्षातनं 2दा ही परीक्षा घेतली जाते। CDS ही एक रिटन एक्झाम असते, त्यामुळे त्यामध्ये 3 वेगवेगळ्या पद्धतीच्या विषयांवर आधारित परीक्षा घेतल्या जातात। त्यातला पहिला विषय आहे इंग्लिश, दुसरा आहे जनरल नॉलेज आणि तिसरा म्हणजे मॅथमॅटिक्स। या 3 विषयांवर आधारित ही परीक्षा आपण त्या ठिकाणी घेतो। तर CDS ची परीक्षा देत असताना त्यासाठी वेगवेगळ्या वयोमर्यादा ठरवलेल्या आहेत। इंडियन मिलिटरी अकॅडमीमध्ये आपण कशा पद्धतीनं किती वय आपलं असावं, एअर फोर्समध्ये जात असताना आपल्याला किती वय आवश्यक आहे, नेव्हल मध्ये त्या ठिकाणी प्रवेश मिळवताना किती वय हवं, त्यानंतर ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी म्हणजे OTA जात असताना ज्या काही वेगवेगळ्या आपण परीक्षा देतो त्यासाठी वेगवेगळ्या वयोमर्यादा CDS च्या मार्फत घालून दिलेल्या आहेत आणि म्हणून मग या वयोमर्यादा आपल्या पाळणं आवश्यक आहे। सुरुवातीला आपण कमिशन ऑफिसर या पदासाठी ज्यावेळी CDS मार्फत अर्ज करतो त्यावेळी आपली वयोमर्यादा 18 पेक्षा जास्त आणि 24 पेक्षा कमी अशी असली पाहिजे। त्यानंतर आपली उंची ही 152 सेंटीमीटर पर्यंत कमीत कमी असायला हवी। त्यासाठी आपलं जे एज्युकेशन क्वालिफिकेशन लागणार आहे ते तुम्ही कोणत्याही शाखेतून किंवा कोणत्याही फॅकल्टीमधून ग्रॅज्युएट असलेलं हवं आणि यासाठी किती मार्क्स हवे याबाबतची निश्चित मर्यादा त्या ठिकाणी घालून दिलेली नाही आहे। ही परीक्षा पास झाल्यानंतर तुम्ही OTA चेन्नई या ठिकाणी तुमचं ट्रेनिंग होतं आणि ॲज अ कमिशन ऑफिसर म्हणून त्या ठिकाणी तुम्ही नियुक्त होता। UPSC मार्फत CDS ची आणखीन एक परीक्षा त्या ठिकाणी कंडक्ट केली जाते आणि ही परीक्षा असते AFCAT ची, एअर फोर्स कॉमन ॲडमिशन टेस्ट। या परीक्षेमार्फत त्या ठिकाणी एअर फोर्समध्ये फ्लाइंग युनिटमध्ये, त्यानंतर ग्राउंड ड्युटी टेक्निकलमध्ये आणि ग्राउंड ड्युटी नॉन टेक्निकलमध्ये ही भरती त्या ठिकाणी असते आणि ही परीक्षा CDS मार्फत घेतली जाते। आता फ्लाइंग युनिटमध्ये भरती होण्यासाठी आपली वयोमर्यादा ही 19 वर्ष वयापेक्षा अधिक आणि 23 वर्ष वयोगटापेक्षा कमी त्या ठिकाणी असली पाहिजे। आपली उंची जी आहे ती 162.5 सेंटीमीटरपेक्षा अधिक किंवा तेवढी त्या ठिकाणी असली पाहिजे आणि आपलं जे एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे ते कोणत्याही स्ट्रीममधनं ग्रॅज्युएट होणं आवश्यक आहे आणि आपल्याला ग्रॅज्युएशनच्या शेवटच्या वर्षाला कमीत कमी 60% मिळणं अपेक्षित आहे। त्याचबरोबर आपल्याला 12वीमध्ये मॅथ्स आणि फिजिक्स हे 2 सब्जेक्ट त्या ठिकाणी असले पाहिजे आणि मॅथ्स आणि फिजिक्स या दोन्ही विषयांसाठी 60% ॲग्रिगेट त्या ठिकाणी मार्क्स तुम्हाला मिळालेले पाहिजेत। ट्रेनिंग आपलं एअर फोर्स अकॅडमीमध्ये होतं आणि तुम्ही एअर फोर्स ऑफिसर म्हणून त्या ठिकाणी एअर फोर्समध्ये भरती होता। आता आपण ग्राउंड ड्युटी टेक्निकल समजावून घेऊ। त्यासाठी वयोमर्यादा आहे 19 वर्ष वय ते 23 वर्ष वय। त्यासाठी उंची आपली अपेक्षित आहे 152 सेंटीमीटरपेक्षा अधिक। त्यानंतर त्यासाठी एज्युकेशनल क्वालिफिकेशन लागणार आहे इंजिनिअरिंग, कारण ही टेक्निकल भरती आहे। आपण इंजिनिअरिंग आपलं पूर्ण झालेलं असावं किंवा आपण शेवटच्या वर्षाला
असावं. इंजिनिअरिंग पूर्ण होत असताना आपल्याला कमीत कमी 60% मिळालेले हवेत आणि 12वीला आपल्याला मॅथ्स आणि फिजिक्स हे विषय हवेत आणि या दोन्ही विषयांमध्ये आपल्याला कमीत कमी 60% गुणांपेक्षा अधिक गुण मिळालेले असणं अपेक्षित आहे. याचं ट्रेनिंग INA ला होतं आणि तुम्ही जॉईन ॲज अ टेक्निकल टीम मेंबर म्हणून त्या ठिकाणी या भरतीमध्ये जॉईन होता. ग्राउंड नॉन टेक्निकल ही एक एंट्री CDS मार्फत त्या ठिकाणी आपण घेतो. त्यानंतर त्यासाठी जी काही वयोमर्यादा आहे एज ते वय वर्ष 19पेक्षा जास्त आणि वय वर्ष 24पेक्षा कमी वय त्या ठिकाणी असणं अपेक्षित आहे. या परीक्षा देत असताना आपल्याला भरती व्हायचं असेल तर आपली उंची कमीत कमी 152 सेंटीमीटर असणं अपेक्षित आहे आणि तुम्ही कोणत्याही फॅकल्टीमधनं त्या ठिकाणी तुमचं ग्रॅज्युएशन पूर्ण करायला हवं आणि कमीत कमी ग्रॅज्युएट होत असताना आपल्याला 60% गुण मिळणं अपेक्षित आहे. आता ही नॉन टेक्निकल भरती असल्यामुळे ॲडमिनिस्ट्रेशन, एज्युकेशन, लॉजिस्टिक आणि अकाउंट अशा वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये तुम्ही भरती होत असता. जर आपलं क्वालिफिकेशन हे जर एज्युकेशन PG संबंधित जर असेल तर आपल्याला त्या पद्धतीचा ट्रेंड मिळतो आणि जर आपल्याला अकाउंटमध्ये जायचं असेल तर आपलं BCom किंवा MCom म्हणजे कॉमर्स फॅकल्टीमध्ये त्या ठिकाणी आपलं एज्युकेशन झालेलं पाहिजे. अशी ही UPSC आणि CDS मार्फत घेतल्या जाणाऱ्या परीक्षांमधनं आपण त्या ठिकाणी भरती होऊ शकतो. आता आपण नॉन UPSC एंट्रीबद्दल बोलूया. इंडियन नेव्ही एंट्रन्स टेस्ट ही परीक्षा INET ज्याला आपण म्हणतो, ही परीक्षा आपण नॉन UPSC एंट्री म्हणून त्या ठिकाणी कन्सिडर करतो. यासाठी आपलं वय वर्ष 18पेक्षा अधिक आणि वय वर्ष 24पेक्षा कमी असणं अपेक्षित आहे. यासाठी जी काही आपली उंची अपेक्षित आहे ती 152 सेंटीमीटरपेक्षा अधिक असणं अपेक्षित आहे. चेंज ॲज पर फील्ड, जसं पोस्ट बदलेल तसं ही उंचीची जी काही मर्यादा आहे ती त्या ठिकाणी बदलत असते. यासाठी आपलं एज्युकेशनल क्वालिफिकेशन लागेल ते ग्रॅज्युएट फ्रॉम एनी स्ट्रीम आणि आपल्याला कमीत कमी त्या ठिकाणी 60% गुण मिळणं अपेक्षित आहे. या परीक्षा देत असताना, नेव्हीमध्ये जात असताना इंजिनिअरिंगच्या मुलांना अधिक संधी असते. त्यामुळे जर आपल्याला नेव्हीत जायचं असेल तर आपण इंजिनिअरिंग करायला हवं असं मी सांगेन. ही परीक्षा वर्षातनं 2दा घेतली जाते आणि जी काही आपली इंडियन नेव्हीची जी काही वेबसाईट आहे यावरती तुम्हाला याबद्दलची अधिक माहिती वाचता येईल. पुढील एंट्री आहे सेंट्रल आर्म पोलीस फोर्स एंट्री CAPF. भारतातल्या ज्या काही पॅरामिलिटरी फोर्सेस आहेत जसं BSF, CRPF, CISF, ITBP, SSB, तर या परीक्षांमार्फत या सगळ्या फील्डमध्ये आपण ॲज अ ऑफिसर म्हणून ही परीक्षा दिल्यानंतर त्या ठिकाणी जॉईन होत असतो. ही परीक्षा UPSC कंडक्ट करते आणि म्हणून या परीक्षा देत असताना आपलं जो काही वयोगट आहे तो 20 वर्ष वयापेक्षा अधिक आणि 25 वर्ष वयोगटापेक्षा कमी असणं अपेक्षित आहे. जसं ज्या फील्डमध्ये आपल्याला जायचं आहे त्या फील्डनुसार जी काही उंची आपली अपेक्षित आहे ती बदलत जाते आणि ही परीक्षा देत असताना आपल्याला कोणत्याही क्षेत्रातून त्या ठिकाणी ग्रॅज्युएट होणं अपेक्षित आहे आणि याबद्दलची अधिक माहिती वाचण्यासाठी आपण UPSCच्या वेबसाईटला व्हिजिट करू शकता. पुढील भरती आहे इंडियन कोस्ट गार्डमध्ये लॉ फॅकल्टीच्या मुलींसाठी ही खरं तर संधी असते. यासाठी आपली वयोमर्यादा ही 21 वर्ष वयापेक्षा अधिक आणि 30 वर्ष वयोगटापेक्षा कमी असणं अपेक्षित आहे. आपली उंची हे 152 सेंटीमीटरपेक्षा अधिक असणं अपेक्षित आहे. यासाठी जे काही एज्युकेशनल क्वालिफिकेशन लागणार आहे ते LLB ग्रॅज्युएट, मग ते तुम्ही 12वी नंतर 5 वर्षाचं ग्रॅज्युएट करा किंवा मग ग्रॅज्युएशन झाल्यानंतर 3 वर्षाचं LLB ग्रॅज्युएट करा आणि LLB ग्रॅज्युएट होत असताना कमीत कमी 60% तुम्हाला परीक्षेमध्ये हे 60% गुण मिळालेले असले पाहिजेत. ही एक्झाम आपली एंट्रन्स एक्झाम असते आणि जे काही इंडियन कोस्ट गार्ड युनिट आहे त्याच्यामध्ये ॲज अ लॉ फॅकल्टी मेंबर म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी वकील म्हणून त्या ठिकाणी जॉईन होऊ शकता आणि याबद्दलची आपल्याला अधिक माहिती ही joinindiancoastguard.gov.in या वेबसाईटवर आपल्याला वाचायला मिळेल.
पुढील आणखी एक एंट्री इंडियन कोस्ट गार्ड युनिटमध्येच होते, पण ती आता लॉशी संबंधित नाही आहे, ती आहे असिस्टंट कमांडंट या रँकसाठी ही एक्झाम त्या ठिकाणी कंडक्ट केली जाते. जनरल ड्युटी वुमन शॉर्ट सर्व्हिस अपॉइंटमेंट असते ही. त्या ठिकाणी आपली वयोमर्यादा ही वय वर्ष 21पेक्षा अधिक आणि वय वर्ष 25पेक्षा कमी त्या ठिकाणी असणं अपेक्षित आहे. या परीक्षा देत असताना आपली उंची ही 152 सेंटीमीटरपेक्षा अधिक असायला हवी किंवा तेवढी तरी असायला हवी. आपलं एज्युकेशनल क्वालिफिकेशन या परीक्षेसाठी लागणार आहे ते तुम्ही कोणत्याही फॅकल्टीमध्ये ग्रॅज्युएट होणं अपेक्षित आहे, पण ग्रॅज्युएट होण्याआधी आपलं 12वी होत असताना आपल्याला मॅथ्स आणि फिजिक्स हे 2 विषय त्या ठिकाणी आपण त्याचा अभ्यास केलेला हवा, असं ही रिक्वायरमेंट त्या ठिकाणी या परीक्षा देत असताना असते. ही रिटन एक्झाम नाही आहे, तर ही एक्झाम त्या ठिकाणी इंडियन कोस्ट गार्ड त्या ठिकाणी कंडक्ट करतं आणि ही याबद्दलची तुमची अधिक माहिती तुम्हाला जॉईन इंडियन कोस्ट गार्ड या वेबसाईटवर तुम्हाला ती बघायला मिळते आणि तुम्ही ॲज असिस्टंट कमांडंट ऑफिसर म्हणून त्या ठिकाणी या परीक्षा दिल्यानंतर त्या ठिकाणी या कोस्ट गार्ड युनिटमध्ये भरती होता. पुढील एंट्री आहे ही मेडिकल क्षेत्राशी संबंधित एंट्री आहे. मिलिटरी नर्सिंग सर्व्हिस MNS BSc हा एक कोर्स आहे BScचा की जो डिफेन्स कंडक्ट करतं किंवा तो कोर्स त्या ठिकाणी घेते. तर हा कोर्स 4 वर्षाचा असतो आणि यासाठी आपलं जे काही एज आहे ते 16 म्हणजे 16 वर्ष वयापेक्षा अधिक आणि 24 वर्ष वयापेक्षा कमी तुमचं वय असणं अपेक्षित आहे. आणि हा कोर्स करण्यासाठी आपली जी काही उंची आहे ती कमीत कमी 152 सेंटीमीटर असणं अपेक्षित आहे. आणि ज्या काही भारतातल्या ज्या काही वेगवेगळ्या जमाती आहेत की ज्यांची मूळतः अनुवंशिक उंची कमी असते, जसं गोरखाज, तर त्यांच्यासाठी या सगळ्या उंची बदलत जातात. त्याच्यानंतर ही परीक्षा किंवा हा कोर्स करण्यासाठी आपल्याला एज्युकेशनल क्वालिफिकेशन लागेल. आपलं 12वी झालेलं असावं, पण 12वी होत असताना तुम्ही एकाच अटेम्प्टमध्ये ही 12वीची परीक्षा पास झालेली हवी. मग तुमचा बॅकलॉग राहिलेला असेल, मग तुम्ही पुन्हा परीक्षा दिली तर तुम्हाला या कोर्ससाठी ॲडमिट होता येत नाही. आणि 12वीची परीक्षा दिल्यानंतर तुम्हाला कमीत कमी 60% गुण मिळणं अपेक्षित आहे. आणि हे 60 गुण मिळवत असताना तुमच्यासोबत फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी हे विषय तुम्ही शिकलेले हवेत. आणि अधिकचा म्हणजे इंग्लिश हा विषय देखील तुम्ही शिकलेला हवा. आणि इंग्लिश विषयामध्ये कमीत कमी 50% गुण तुम्हाला 12वीमध्ये मिळालेले हवेत. या कोर्सला तुम्ही प्रवेश घेत असताना तुमचं जे काही मॅरिज स्टेटस आहे ते तुम्ही अनमॅरिड असायला हवं किंवा तुम्ही विधवा किंवा डिवोर्स केसमध्ये जर असाल तर मग त्या विद्यार्थिनींसाठी देखील ही संधी त्या ठिकाणी त्यांना उपलब्ध आहे. त्याचे नियम निकष हे वेगवेगळे आहेत, तर ते तुम्हाला joinindianarmy.nic.in या वेबसाईटवर तुम्हाला त्याबद्दलची अधिक माहिती वाचता येणार आहे. ह्या कोर्सला एंट्री घेत असताना त्या ठिकाणी तुम्हाला एक एंट्रान्स एक्झाम द्यावी लागते की जी 150 मार्काची MCQ टाईपमध्ये ही एंट्रान्स एक्झाम असते. त्यासाठी 90 मिनिटांचा वेळ तुम्हाला दिला जातो. आणि हा कोर्स आपल्या इंडियातल्या वेगवेगळ्या जे काही आर्मीशी रिलेटेड जे काही मेडिकल डिपार्टमेंट आहेत त्या ठिकाणी तुम्हाला भरती होता येतं. आपल्या पुण्यामध्ये AFMC आर्म फोर्स मेडिकल कॉलेज या ठिकाणी काही जागा या ठिकाणी या कोर्ससाठी भरल्या जातात. त्या व्यतिरिक्त कोलकाता आणि न्यू दिल्ली, लखनौ, बँगलोर या वेगवेगळ्या ठिकाणी या जागा भरल्या जातात. पुढील एंट्री आहे टेरिटोरियल आर्मी. म्हणजे आपण एखादा जॉब करत असताना आपल्याला टेरिटोरियल आर्मीमध्ये त्या ठिकाणी भरती होता येतं आणि आपल्या वर्षभरातले 3-1 महिने आपण आर्मीमध्ये ॲज अ ऑफिसर किंवा त्या ठिकाणी आपण सोल्जर म्हणून त्या ठिकाणी जॉईन होऊ शकतो. तर ही एक खूप संधी चांगली असते की ज्यांची इच्छा तरुण वयामध्ये अपूर्ण राहिलेली असते ती टेरिटोरियल आर्मीमार्फत ते स्वतःची इच्छा किंवा स्वतःचं स्वप्न त्या ठिकाणी पूर्ण करू शकता. यासाठी आपलं जो वयोगट आहे तो वय वर्ष 18पेक्षा अधिक आणि 42 वय वर्षापेक्षा कमी त्या ठिकाणी असणं अपेक्षित आहे. यासाठी आपलं एज्युकेशनल क्वालिफिकेशन लागणार आहे. आपण कोणत्याही फील्डमधनं त्या ठिकाणी ग्रॅज्युएट होणं अपेक्षित आहे. आणि किती मार्क्स असावे तर याबाबत कोणताही क्रायटेरिया त्या ठिकाणी या परीक्षेमध्ये नसतो. आता यासाठी आपल्याकडे सगळ्यात महत्त्वाची रिक्वायर्ड थिंग आहे ती म्हणजे जॉब, बिझनेस किंवा कोणताही इन्कम सोर्स आपल्याजवळ असायला हवा, तरच आपण या
या परीक्षेमध्ये ॲप्लाय करू शकतो, कारण हा जो काही जॉब आहे तो जॉब आपल्याला वर्षभर सॅलरी प्रोव्हाइड करत नाही किंवा वर्षभर आपल्याला त्या ठिकाणी ड्युटी नसते. तर तुम्हाला वर्षातले काही दिवस तुम्हाला फक्त या टेरिटोरियल आर्मीमध्ये द्यावे लागतात आणि म्हणून मग आपल्याजवळ जॉब किंवा कोणताही बिझनेस स्वतःचा ज्यातनं आपल्याला इन्कम सोर्स डेव्हलप झालेला असेल तर असं असणं अपेक्षित आहे. टेरिटोरियल आर्मीमध्ये जाण्यासाठी एक एंट्रन्स एक्झाम असते आणि तुम्ही ॲज अ ऑफिसर, ॲज अ सोल्जर म्हणून त्या ठिकाणी जॉईन होऊ शकता. आणि याबद्दलची अधिक माहिती आपल्याला इंडियन आर्मीची जी काही वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर आपण वाचू शकता. पुढील एंट्री आहे NCC एंट्री. इंडियन एअरफोर्समध्ये SSC मार्फत घेतली जाणारी ही स्पेशल एंट्री असते. या परीक्षेचं वैशिष्ट्य म्हणजे ज्यांचं NCC झालेलं असतं अशा विद्यार्थ्यांसाठी पहिला राऊंड स्किप होतो आणि आपण डिरेक्टली सेकंड राऊंडमध्ये त्या ठिकाणी क्वालिफाय होतो आणि तिथनं पुढे आपल्याला ही परीक्षा द्यावी लागते. तर याबद्दलची आपण अधिक माहिती घेऊ. ही परीक्षा देत असताना आपलं वय कमीत कमी 20 वर्ष आणि जास्तीत जास्त 24 वर्ष त्या ठिकाणी असायला हवं. आपण कोणत्याही स्ट्रीममधनं ग्रॅज्युएट झालेलं हवं आणि ग्रॅज्युएशन आपलं पूर्ण होत असताना आपल्याला कमीत कमी 60% गुण मिळणं अपेक्षित आहे. सोबत ही इंडियन एअरफोर्सची भरती असल्यामुळे, स्पेशल एंट्री असल्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला फिजिक्स आणि मॅथ्स हे 2 सब्जेक्ट त्या ठिकाणी 12वीला असायला हवेत. आणि सोबत ही परीक्षा पास होत असताना मॅथ्स आणि फिजिक्स हे या 2 विषयांमध्ये आपल्याला कमीत कमी 60 गुणांपेक्षा अधिक गुण मिळणं अपेक्षित आहेत. आता आपल्याला सगळ्यात महत्त्वाची रिक्वायर्ड थिंग आहे ही परीक्षा देत असताना आपल्याला NCC मधनं, एअर विंग सिनियर डिव्हिजनमधनं C सर्टिफिकेट आपण पास झालेलं हवं. आणि ही C सर्टिफिकेट आपल्याजवळ जर असेल तरच आपण त्या ठिकाणी या एंट्रीमधनं भरती होऊ शकतो. ही एक्झाम डायरेक्ट मेन एक्झाम ही असते, SSC कंडक्ट करते. जसं मी तुम्हाला सांगितलं की पहिली जी एंट्रन्स एक्झाम असते ती NCC झालेल्या विद्यार्थिनींना त्या ठिकाणी स्किप होते आणि या परीक्षा दिल्यानंतर आपण डायरेक्टली फ्लाईंग युनिटमध्ये किंवा मेट्रोलॉजी जे काही डिपार्टमेंट आहेत इंडियन एअरफोर्समधले त्या ठिकाणी भरती होऊ शकतो. आणि याबद्दलची अधिक माहिती आपलं इंडियन airforce.nic.in या वेबसाईटवर तुम्ही याबद्दलची अधिक माहिती तुम्ही वाचू शकता. आता पुढील NCC स्पेशल एंट्री आहे ती आर्मी फोर्ससाठी. ही परीक्षा SSB कंडक्ट करतं आणि ही परीक्षा देण्यासाठी आपल्याजवळ NCCचं C सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे. हे आपण सुरुवातीला सांगू आणि नंतर आपण याच्या वेगवेगळ्या क्रायटेरिया समजावून घेऊ. आपलं वय वर्ष 19पेक्षा अधिक आणि वय वर्ष 25पेक्षा कमी हा क्रायटेरिया त्या ठिकाणी आहे. आणि आपण कोणत्याही फील्डमधनं त्या ठिकाणी आपलं ग्रॅज्युएट पूर्ण केलेलं असावं विथ मिनिमम 50% मार्क्स आपल्याला त्या परीक्षेमध्ये मिळायला हवेत. आणि NCC आर्मी विंगचं सिनियर डिव्हिजनसाठीचं C सर्टिफिकेट आपल्याला असायला हवं. एअरफोर्समध्ये आपल्याला कोणतीही ग्रेड चालत होती, परंतु या NCC इंडियन आर्मीच्या एंट्रीमध्ये आपल्याला C सर्टिफिकेटमध्ये B किंवा A या 2 ग्रेड आपल्याला त्या ठिकाणी मिळणं आवश्यक आहे. जर आपल्याला C ग्रेड असेल तर आपण ही परीक्षा देऊ शकणार नाही. ही एक्झाम डायरेक्ट मेन एक्झाम कंडक्ट केली जाते थ्रू द SSB. आणि ही परीक्षा पास झाल्यानंतर त्या ठिकाणी OTA चेन्नई या ठिकाणी आपलं ट्रेनिंग होतं आणि ॲज अ ऑफिसर म्हणून तुम्ही त्या ठिकाणी डिफेन्स सर्व्हिसेसमध्ये, आर्मीमध्ये त्या ठिकाणी जॉईन होता. आणि याबद्दलची अधिक माहिती आपल्याला इंडियन आर्मीची जी काही वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर आपण वाचू शकतो. पुढील एंट्री आहे UES युनिव्हर्सिटी एंट्री स्कीम. एक्झिक्युटिव्ह ब्रांचेसमध्ये इंडियन नेव्हीमार्फत या जागा भरल्या जातात. तर यासाठी आपला वयोगट जो आहे तो वय वर्ष 18पेक्षा अधिक आणि वय वर्ष 24पेक्षा कमी असणं अपेक्षित आहे. यासाठी जसं फील्ड बदलेल तशी उंचीची जी अट आहे ती बदलत जाते. पायलट, नेव्हल आर्किटेक्चर यासाठी आपल्याला 162 सेंटीमीटर एवढी उंची लागते. तर ऑब्झर्व्हरसाठी आपल्याला 152 सेंटीमीटर एवढी उंची त्या ठिकाणी अपेक्षित असते. आपण कोणत्याही फील्डमधनं त्या ठिकाणी इंजिनिअरिंग होणं अपेक्षित आहे. मग सिव्हिल असेल, मग मेकॅनिकल असेल, अशा कोणत्याही ब्रांचमधनं तुम्ही ग्रॅज्युएट झालेलं हवं इंजिनिअरिंगमध्ये. आणि यामार्फत आपण नेव्हल आर्किटेक्चर, पायलट आणि ऑब्झर्व्हर अशा वेगवेगळ्या त्या ठिकाणी पोस्ट भरत असतो. याचं ट्रेनिंग जे आहे ते इंडियन नेव्हल अकॅडमी या ठिकाणी होतं. आणि याबद्दलची अधिक माहिती आपण joinindiannavy.gov.in या वेबसाईटवर त्या ठिकाणी वाचू शकतो.
पुढील एंट्री आहे SSC टेक्निकल शॉर्ट सर्व्हिस कमिशन टेक्निकल या पोस्ट त्या ठिकाणी भरत असतं। यासाठी आपला जो वयोगट आहे तो 20 वर्ष वयापेक्षा अधिक आणि 27 वर्षापेक्षा कमी असणं अपेक्षित आहे। यात सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे मॅरेज स्टेटस, ज्याच्यामध्ये आपण अनमॅरिड असणं अपेक्षित आहे आणि आपलं जे काही एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे ते आपण इंजिनिअरिंगमध्ये ग्रॅज्युएट झालेलं हवं। आपण लास्ट इयरला असू तरी देखील आपण या परीक्षेसाठी अर्ज करू शकतो किंवा आपलं इंजिनिअरिंग पूर्ण झालेलं हवं तर आपण या परीक्षेसाठी अर्ज करू शकतो। ही परीक्षा दिल्यानंतर आपलं ट्रेनिंग हे OTAला चेन्नई या ठिकाणी होतं आणि याबद्दलची अधिक माहिती आपण joinindianarmy.nic.in या आर्मीच्या वेबसाईटवरती जाऊन वाचू शकतो। पुढील एंट्री पुन्हा लॉच्या स्टुडंटसाठी असते, त्याला आपण जॅग एंट्री म्हणतो, जज ॲडव्होकेट जनरल या पोस्टसाठी त्या ठिकाणी ही एंट्री असते। त्यासाठी वयाची अट आहे वय वर्ष 21 पेक्षा अधिक आणि वय वर्ष 27 पेक्षा कमी असायला हवं। आपण ग्रॅज्युएट हे LLB मध्ये झालेलं हवं किंवा आपण लास्ट इयरला त्या ठिकाणी ॲपियर हवं आणि ग्रॅज्युएट होत असताना आपल्याला मिनिमम 55% त्या ठिकाणी मिळणं अपेक्षित आहे आणि आपण इलिजिबल असायला हवं की आपण जे काही ॲडव्होकेट बार काउन्सिल आहे आपल्या इंडियाचा त्यासाठी आपण इलिजिबल असायला हवं आणि आपलं मॅरेज स्टेटस जे आहे ते त्या ठिकाणी अनमॅरिड हवं। ही एक्झाम जी आहे ती SSB कंडक्ट करतं आणि याबद्दलची अधिक माहिती आपण इंडियन आर्मीची जी काही वेबसाईट आहे त्याच्यावरती जाऊन वाचू शकतो। आत्तापर्यंतच्या आपण ज्या एंट्रीज बघितल्या त्या ऑफिसर रँकसाठी असणाऱ्या एंट्रीज होत्या। आता पुढच्या ज्या काही एंट्रीज आहेत त्या आपण नॉन ऑफिसर रँकसाठी असणाऱ्या या एंट्री आहेत, ज्याच्यामध्ये CMP कॉर्प्स ऑफ मिलिटरी पोलीस ही एक एंट्री आहे। त्याच्यानंतर स्टाफ सिलेक्शन कमिशन जनरल ड्युटी SSC GD ही एक एक्झाम असते आणि BSF बॉर्डर सिक्युरिटी फोर्स CISF त्याच्यानंतर यामध्ये दोन्ही क्षेत्रामध्ये ज्या काही हेड कॉन्स्टेबलच्या ज्या काही पोस्ट असतात तर त्या आपल्यासाठी खुल्या असतात, तर त्या आपण कशा त्याच्यामध्ये एंट्रीचे क्रायटेरिया काय आहेत तर त्या आपण समजावून घेऊ। सुरुवातीला आपण कॉर्प्स ऑफ मिलिटरी पोलीस फॉर द वुमन या पोस्टसाठी त्या ठिकाणी माहिती घेऊया। यासाठीचा जो काही एज क्रायटेरिया आहे तो वय वर्ष 17.5 पेक्षा अधिक आणि वय वर्ष 21 पेक्षा कमी असायला हवा। यासाठी जे काही एज्युकेशनल क्वालिफिकेशन रिक्वायरमेंट आहे ते आपण 10वी हे 45% अधिक गुणांनी पास झालेलं हवं आणि 10वीचे जे सगळे आपले विषय होते त्या विषयांमध्ये कमीत कमी 33 गुणांपेक्षा जास्त गुण प्रत्येक विषयामध्ये मिळवलेले हवेत आणि या परीक्षा देत असताना या ठिकाणी भरती होत असताना आपली जी उंची आहे ती कमीत कमी 152 सेंटीमीटर असायला हवी। पुढील नॉन ऑफिसर रँकची जी काही एक्झाम आहे ती आहे स्टाफ सिलेक्शन कमिशन जनरल ड्युटी। त्या ठिकाणी भारतातल्या ज्या काही पॅरामिलिटरी फोर्सेस आहेत BSF CRPF CISF SSB त्याच्यानंतर ITBP AR NIA SSF आसाम रायफल ह्या ज्या सगळ्या पॅरामिलिटरी युनिट आहेत त्याच्यामध्ये या भरती होत असतात सोल्जर लेवलच्या। यासाठीचा जो काही आपला एज क्रायटेरिया आहे तो आहे वय वर्ष 18 पूर्ण झालेलं असावं आणि वय वर्ष हे 23 पेक्षा कमी हवं। आता यामध्ये कास्ट वाईज त्या ठिकाणी या वयामध्ये आपल्याला सूट मिळते। SC ST कॅटेगरीमध्ये जर आपण असाल तर आपल्याला 5 वर्ष अधिकचे म्हणजे 23 अधिक 5 अशा पद्धतीनं तुम्हाला सूट मिळते आणि OBC मध्ये जर असाल तर आपल्याला 3 वर्ष वयाचा त्या ठिकाणी सवलत मिळते। ही परीक्षा देत असताना किंवा या ठिकाणी भरती होत असताना आपल्याकडे जे काही एज्युकेशनल क्वालिफिकेशन असायला हवं ते कमीत कमी 10वी पास असायला हवं विथ 45%। ओके, आणि प्रत्येक विषयामध्ये कमीत कमी 33 गुण तरी आपल्याला मिळालेले पाहिजेत। हा त्या ठिकाणचा शैक्षणिक क्रायटेरिया आहे। त्यानंतर आपल्याला या भरतीमध्ये प्रवेश घेण्यासाठी आपली उंची जी आहे ती 152 सेंटीमीटर किमान अपेक्षित आहे आणि ज्या पद्धतीच्या फील्ड बदलतात त्या पद्धतीनं देखील यामध्ये उंचीचा जो क्रायटेरिया आहे तो त्या ठिकाणी बदलतो आणि याबद्दलची अधिक माहिती आपण ssc.nic.in या वेबसाईटवर वाचू शकतो।
पुढील आणखी एक त्या ठिकाणी आपल्याला नॉन ऑफिसर लेवल रँकची त्या ठिकाणी भरती असते. एक म्हणजे BSF आणि CISFमध्ये जे काही हेड कॉन्स्टेबल आहेत त्या रँकसाठी आपण भरती होऊ शकतो. बॉर्डर सिक्युरिटी फोर्स आणि सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्समध्ये. यासाठी जो काही एज क्रायटेरिया आहे तो आहे वय वर्ष 18 आणि 25च्या दरम्यान आपलं वय असायला हवं. SC/ST कॅटेगरीच्या विद्यार्थिनींसाठी त्या ठिकाणी 5 वर्षाची सूट असते. OBCच्या विद्यार्थिनींसाठी 3 वर्षांची सूट असते आणि एक्स सर्व्हिस म्हणजे आहेत त्यांच्या पाल्यांसाठी त्या ठिकाणी 3 वर्षांची सूट असते. BSFमध्ये आपल्याला जर जायचं असेल तर किमान आपण 10वी 45% पास व्हायला हवं आणि CISFमध्ये जायचं असेल तर आपल्याला कमीत कमी 12वी 45 गुणांनी पास आपण व्हायला हवं. यासाठी जो काही हाईटचा क्रायटेरिया आहे उंचीचा तो जनरल SC आणि OBCसाठी 155 सेंटीमीटर आणि ST कॅटेगरीसाठी 150 सेंटीमीटरचा आहे. आजचा व्हिडिओ आपण अशा मुलींसाठी बनवला ज्यांची स्वप्न सैन्य दलात जाण्याची आहेत. अशा विद्यार्थिनींना जर काही प्रश्न असतील तर ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर विचारू शकतात आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. धन्यवाद.